मतदारांना त्यांचा पहिल्या पसंतीचा उमेदवार कोण आहे तो त्या बॅलेट पेपरवर पाहायचा आहे आणि त्याच्या नावासमोर त्यांना त्यांची पहिली पसंती द्यायची आहे. म्हणजे फक्त मतपत्रिकांची मोजणी होते आणि त्यामध्ये पहिल्या पसंतीच्या ज्या मतपत्रिका आहेत त्या एकूण किती आहेत ह्या मोजल्या जातात आणि त्याला डिवायडेड बाय 2 म्हणजे त्याच्यापैकी ज्या वैध आहेत त्या वैध मतपत्रिका डिवायडेड बाय 2 +1 अशा पद्धतीने हा कोटा निश्चित केला जातो. राज्यातील 17 विधान परिषद निवडणुका पार पडत आहेत. यातील 6 विधान परिषद निवडणुका या बिनविरोध झाल्यात. त्यामुळे 11 ठिकाणी निवडणूक पार पडते. परभणी हिंगोली विधान परिषदेतही 3 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मतदानाची जी आहे ते पसंतीक्रम नोंदवावा लागतो. नेमकं ही मतदान प्रक्रिया कशी पार पडते, कसा क्रम असतो, किती कोटा असतो हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार मॅडम आहेत, ज्यांच्या आधिपत्याखाली परभणी हिंगोली विधान परिषदेची निवडणूक पार पडते. मॅडम, पहिल्यांदा आपण असं म्हणजे महत्त्वाचा विषय की मतदान प्रक्रिया कशी असते ही समजून घेऊया. ओके. परभणीचे जिल्हाधिकारी माननीय संजय सिंहजी चव्हाण सर हे या निवडणुकीचे आरो आहेत आणि RDC परभणी अनुराधा ढालकरी मॅडम आणि RDC हिंगोली बोधवड सर हे ARO म्हणून या ठिकाणी काम करतात. खरं तर त्यांच्या आधिपत्याखाली निवडणूक आहे, पण निवडणूक विभाग जो हे हँडल करतो त्याची उपजिल्हाधिकारी मी आहे. तर मतदान यामध्ये मतदान कसं केलं जातं, किती आता 3 उमेदवार आपल्याकडे आहेत, तर पहिल्यांदा आपण ते मतदान कसं केलं जातं. मतदान हे पारंपरिक बॅलेट पेपरवर घेतलं जातं आणि हा बॅलेट बॉक्स आहे. या बॉक्समध्ये मतदान घेतलं जाणार आहे आणि ही जी मतपत्रिका आहे बॅलेट हे साधारण या पद्धतीने असतं. हे बॅलेट आपण पाहू शकतात की या ठिकाणी हा उमेदवारांचा अनुक्रम आहे आणि उमेदवारांची नावं आणि पक्षाचं नाव इथे असतं आणि या ठिकाणी उमेदवारांचे फोटो असतात आणि पसंतीक्रम जो उमेदवारांना द्यायचा आहे, मतदारांनी उमेदवाराचा जो पसंती क्रमांक द्यायचा आहे तो या ठिकाणी द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मतपत्रिका ही असते. आता ही आम्ही डमी मतपत्रिका तयार केलेली आहे ट्रेनिंग देण्यासाठी, परंतु जी बॅलेट पेपरवर इलेक्शन होणार आहे ती गुलाबी मतपत्रिका असणार आहे. तर आता ह्याच्यावर हे 3 उमेदवार आहेत, त्याच्यामध्ये पहिल्या पसंतीचं, दुसऱ्या पसंती आणि तिसऱ्या पसंतीचा क्रम तो कसा असतो नेमका? मतदारांना त्यांचा पहिल्या पसंतीचा उमेदवार कोण आहे तो त्या बॅलेट पेपरवर पाहायचा आहे आणि त्याच्या नावासमोर त्यांना त्यांची पहिली पसंती द्यायची आहे. त्यांचा दुसरा पसंतीचा जो उमेदवार आहे त्याच्यासमोर ते 2 अंक लिहू शकतात आणि त्यांचा जो तिसरी पसंती असेल तर त्याच्यासमोर ते 3 अंक लिहू शकतात. तर ह्याचा कोटा कसा असतो विजयाचा? मग आता पहिल्या पसंती, दुसरी पसंती, तिसरी पसंती क्रम जो असतो त्याच्यामध्ये कोटा किती निश्चित केला जातो मतदानाचा की विजयासाठी? विजयासाठी जो कोटा असतो तो पहिल्या पसंतीच्या जे मतपत्रिका आहेत सर्व म्हणजे पूर्ण मतदान केंद्राच्या मतपत्रिका ह्या सुरुवातीच्या मतमोजणीमध्ये मोजल्या जातात. म्हणजे फक्त मतपत्रिकांची मोजणी होते आणि त्यामध्ये पहिल्या पसंतीच्या ज्या मतपत्रिका आहेत त्या एकूण किती आहेत ह्या मोजल्या जातात आणि त्याला डिवायडेड बाय 2 म्हणजे त्याच्यापैकी ज्या वैध आहेत त्या वैध मतपत्रिका डिवायडेड बाय 2 +1 अशा पद्धतीने हा कोटा निश्चित केला जातो. पण पहिल्या पसंतीचे मतं कमी पडले, दुसऱ्या पसंतीचे जास्त असतील तर मग कसं विजयाचा कोटा निश्चित केला जातो? नाही, विजयाचा कोटा हा पहिल्या पसंतीच्या मतपत्रिकांच्या एकूण संख्येवरून ठरविला जातो. त्यामुळे दुसऱ्या पसंतीची मतं जास्त असतील असं त्यामध्ये काही होत नाही. पहिल्या याच्यानुसारच कोटा होतो निश्चित. तर आता हे जी मतपत्रिका बनवण्यात आलेली आहे याच्या पुढे काय नेमकं मतदान करण्यासाठी काय करायला लागते? नेमकं कोणत्या पेन कसं? मतपत्रिकेवर मतदान करताना जांभळ्या शाईचा पेन निवडणूक आयोगाकडून दिला जातो आणि त्याच शाईनी मतदान करताना पसंती क्रमांचा जो संख्या आहे त्यांना जी संख्या लिहायची आहे ती त्यांनी त्या शाईच्या पेनच लिहायची आहे. 1, 2 आणि 3 असं काढायचं. तर ते कुठल्या भाषेमध्ये असते? ते कुठल्याही भाषेतील अंकांमध्ये लिहू शकतात. मराठी अंक आहेत किंवा इंग्रजी अंक आहेत किंवा भारतातील ज्या
मान्यताप्राप्त भाषा आहेत तेवढ्या भाषांमध्ये ती देऊ किती ठिकाणी आपल्याकडे मतदान पार पडणार आहे एकूण परभणी हिंगोली विधान परिषदेसाठी? आपल्याकडे 7 मतदान केंद्र आहेत. त्यामध्ये परभणी, गंगाखेड, पाथरी, सेलू, त्यानंतर हिंगोली तालुक्यामध्ये वसमत आहे, कळमनुरी आहे आणि हिंगोली प्रॉपर. या सर्व तहसील कार्यालयामध्ये मतदान केंद्र आहेत. म्हणजे याच पद्धतीनं मतदान पार पडणार आहे. पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.